जरूर पहिल्या चेंडूवरती जीवदान आपण पाहतो मोहन पारदीला दरम्यान 2 धावा कबीर अत्तरीचं हे षटक पहिला गोलंदाज सुरेख कामगिरी आपण पाहिलं होतं पहिला चेंडू इथे पुन्हा एकदा कट केलाय पॉइंट आणि गल्ली मधून चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे रस मिळतील 4 इथे आला चौकार 4 धावा दरम्यान पाहतो आपण पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये देवेश निवी मोटरचा हिरो इदा हात कोल्हेचा मोका आणि मोक्यावरती दिला ठोका चेंडू सीमारेषा पलीकडे का म्हटलं जातं मोहन पारदीला वीरेंद्र सेहवाग त्याच्या बॅट मधून येतोय हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार पहिल्या 3 चेंडूवरती बघा सुरुवात झाली दुहेरी चौकार आणि षटकार 2-4-6 पहिल्या चेंडूवरती दुहेरी त्यानंतर चौकार आला इथे षटकार आला 2-4-6 2चा आकडा आपण पाहतो रूपांतर 6 अर्थात 12 धावा 3 चेंडू मध्ये पाहतोय गोलंदाज तयार पुढचा चेंडू ओरपेश चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलला असताना मोहन पारदी आणखीन एक दे धूम धडका चेंडू सीमारेषा पलीकडे रस मिळतील 4 इथे आला चौकार 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये आपण पाहतो 16 धावा मोहन पारदी आक्रमक फलंदाजी करतो होतो ओव्हरपेस चेंडू गॅप मधून कव्हर पॉइंट मधून चेंडू काढला जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे कबीर अत्तर यांच्या गोलंदाजीवरती प्रति हल्ला चढत असताना आणखीन एक चौकार धन्यवाद डीजे मास्टर स्कोर कार्ड 3 चौकार 1 षटकार 1 दुहेरीच्या साहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 5 चेंडू 20 धावा फुल लाईन चेंडू गॅप मध्ये चेंडू जरूर ढकलला 1 धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर झाला पहिल्या षटकात 22 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकामध्ये
दीपक निरगुड आपण पाहतो माघारी परतलाय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू विकेट प्राप्त चेंडू पाहिला नासिर ज्याने मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक फेकलं होतं. इथे आपण पाहतो दुसरं षटक घेऊन आला. पहिल्या षटकामध्ये नासिरने मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती, पण इथे गोलंदाजामध्ये बदल करण्यात आला. कबीरजी आत्तारी हॅट्रिक गोलंदाज आपण पाहिलं. पहिलं षटक घेऊन आला, पण त्यावरती मोहन पारदीने आक्रमण चढवलं. दोन षटकामध्ये आपण पाहतो 35 धावा. पहिल्या षटकात 22 होता, इथे 13 आल्या. 35 धावा आपण पाहतो दोन षटकामध्ये.
स्कोर कार्ड 42. एकोणचाळीस धावेवरती आपण पाहतो मोहन पारदीप वैयक्तिक फलंदाजी करतोय. तो स्कोर कार्ड आपण पाहतो धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक इथे समाप्त झाले. 3 षटकामध्ये 49 धावा. मोहन पारदीची अफलातून पारी पाहिली 39 धावेची. दीपक आज स्वस्तामध्ये बाद झाला होता. बालचंद्रच्या 9 धावा आतापर्यंत पाहतो आपण. एकोणपन्नास 49. तो शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झाला आहे. तो झेन 11 संघाकडून विवेक. विवेक हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती कट केला चेंडूला. स्लाइस शॉट. चेंडू कट केलाय सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. त्रेपन्न या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 53. आता परत 52 हाय स्कोर होतं.
ते पार होतं आणि बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये हलक्या हाताने खेळला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात अफलातून क्षेत्ररक्षण झेन 11 संघामध्ये चांगले क्षेत्ररक्षक आहेत. ऐरप थोडस चुकी झाली आज जे निलव संघाकडून, कारण मागच्या सामन्यामध्ये नासिरबाईने गोलंदाजीला सुरुवात केली होती. कबीर वात्ताने त्यानंतर ते 4 विकेट प्राप्त केले होते. तीच सुरुवात जर आज झाली असती तर धावसंख्या कुठेतरी कमतरता पाहावस मिळाली असती. एसटीच्या पाठीमागे फंबल पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बालचंद्र स्ट्राईकला मोहन पारदियाचा भाऊ, छोटा भाऊ प्रकाश पारदी दुसऱ्या संघामध्ये आहे. इथे एक धाव पुन्हा दुसरा प्रयत्न चित्ते के चपलाई मारण्याच्या गतीने आलेला थ्रो आणि तिथे एसटीच्या पाठीमागे नितीन शिनारे चालाक चित्ता कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज धावबाद बालचंद्र. नवीन फलंदाज राजला बघितल्यानंतर असं वाटतं मैदानात गेला आणि याच्या बॅटला जर चेंडू लागला तर एक घाव 2 तुकडे चेंडूचे. बालचंद्र माघारी आलाय. सुरेख फटका सांगितलं. याच्या जर बॅट मध्ये चेंडू आला तर एक गाव 2 तुकडे जरूर होणार. अफलातून हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. 61 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 62 धावांचं लक्ष असेल ते झेन 11 संघाला. इथे एक करामत करावं लागेल कबीर अत्तारे नितीन शिनारेला. ती बॅटिंग करावी लागेल, ती धावसंख्या कुटावी लागेल. नितीन शिनारेला प्रताप पाठवावा लागेल. 2019-20 जो काल होता तिथे नितीन शिनारे अग्रेसर होता. कबीर अत्तारी कभी भी आओ कभी भी फॉर्म में जाओ अशी त्यांची भटकेबाजी असते. पण आज गरज आहे 62 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचंय. प्रत्येक षटकामध्ये 15+ धावा इथे बनवावेच लागतील. बॉल आहेत मैदानात जरूर. एकसष्ट धावा स्कोर कार्ड वरती. 62 धावांचं लक्ष. यानंतरची मॅच टॉस साठी यायचंय. चला श्री कंस्ट्रक्शन आणि रुहान 11 टॉस साठी या लगेच. रुहान 11 श्री कंस्ट्रक्शन टॉस साठी यायचंय.
सलामीची जोडी आपण पाहतोय प्रकाश पारधी आणि कबीर अत्तारी. गोलंदाजी मार्क वरती मोहन पारधी 24 चेंडू 62 धावांचं लक्ष 15.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. या धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा बनवेल यावरती खऱ्या अर्थाने लक्ष असेल. पहिला चेंडू ओरपे चेंडू सुपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे पवनच्या कडून चुकी होते. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. भाई के साथ भाई भिड़ेगा, यही तो लीग्स मैच की मजा है. हाँ ताली भाई के साथ भाई भिड़ेगा. मोहन पारदी के खिलाफ प्रकाश पारदी. पहली गेंद में 4 रन. मोहन पारदी की अगली गेंद सामना करेंगे प्रकाश. फिर घुमाई गेंद को पॉइंट के रेंज में कैच यहाँ पे छूटा हुआ. जेल ड्रॉप, कैच ड्रॉप, गेंद ड्रॉप, बहुत कुछ ड्रॉप. रुहान 11 संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. रुहान 11 संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. सी कंस्ट्रक्शन कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी यायचे. इथे हात कोल्याचा मोका. कबीर अत्तरीच्या पाठपोटून आला बेहतरीन चौका. ठोक डीजे. त्वरित टॉस साठी आपण या ठिकाणी यायचे. इथे फलंदाज होतो कबीर अत्तारी. धावबाद. भोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. कबीर अत्तारी माघारी येणार. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गारत, पहिला विकेटचं पतन. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. वन डाऊनला नितीश शिनारे चालाक चिता. प्रतिषेधक 15.50च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. मोहन पारदीच्या पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा जरूर होत्या. इथे विकेटचं पतन. कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझर्व मध्ये डायरेक्ट हिट. 1 धाव. बघा दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. कबीर अत्तारी यांचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. सी कंस्ट्रक्शन टॉस विन झाले. जरूर त्यांचा डिसिजन आपल्यावर पोहोचेल. इथे 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला फलंदाज कबीर अत्तारी माघारी यायला. पहिल्या षटकात 10 धावा. अजूनही 52 धावांचं लक्ष. 18 चेंडूमध्ये 52 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 17+ धावा कुटाव्याच लागतील, बनवाव्या लागतील.
बॅक टू बॉलर जरूर होता चेंडू एसटी वरती नॉनस्ट्राईकच्या जरूर आदलला, पण गोलंदाजाचा कोणत्याही प्रकारचा स्पर्श नव्हता. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. आता इथे आपण पाहतोय सोनू, इथे प्रत्येक षटकामध्ये 17 आपल्याला धावा बनवाव्या लागतील. दीपक तयार, उजव्यासाठी राईट हँड राऊंड विकेट मारा. फुल चेंडू, फुलटा चेंडू, शतरक्षक पोहोचणार का त्या दरम्यान, नाही पोहोचू शकला. चेंडू सीमारेषे पलीकडे झाला फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. फुल नेट, बैठक शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये गोलीच्या वेगाने चेंडू निघून जातोय सीमारेषे पलीकडे. पुन्हा एकदा रन्स मिळतील 4. इथे आला प्रकाशच्या बॅटमधून बॅक टू बॅक चौकार. पुन्हा एकदा पाहतोय ती दिशा, गोलंदाजी दडवली दुर्दशा. चेंडू आउट ऑफ पार्क. प्रकाश पारधीच्या बॅटमधून आला षटकार. दीपक निरगुडा गोलंदाजी मार्क वरती आला. त्याच्यात पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतर पाहिला गेला मोठा फटका, षटकार. पुन्हा एकदा शॉक्टी चेंडू, चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू केला सीमारेखा पार. हाय यूज अँड ब्युटिफुल सिक्सर, षटकार. पंधराच्या सरासरीने धावायचं होतं. गुफरानबाई पोंजेकर खुश आहेत. प्रकाश पारधी 28 या आकड्यावरती खेळतोय. सोबत आपण पाहिलं गेलं नितीन शिनारे, त्यांचे फटके आहेत निराले असे नितीन शिनारे. 12 चेंडू 30 धावांची गरज कमी सर. 12 चेंडू 32 झाल्यात. 12 चेंडू 30 धावांची गरज. और पे चेंडू डिफेक्सच्या कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओहो, जूस वाले का बन जाता था गोला. यहां बल्लेबाज चौकार बोला. 4 धावा, 26 धावांची गरज. फिल्डिंग आहे त्यांची, बॅटिंग असेल रोहान 11 आपली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे फुल लेन चेंडू, पंचाचा इशारा नो चेंडूचा जरूर आला. इथे दुसरी धाव पूर्ण. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावा, 9 वरती 4 धावा.
यानंतर असेल फ्रीट. एकवीस धावांची अजूनही गरज आहे. यानंतर उघडा डोळे पहा नीट. J11 पुढचा चेंडू फ्रीट. और चेंडू डिफेक्स कव्हर मध्ये शतरक्षक त्या दरम्यान तयार. फ्रीटच्या चेंडूवरती आली सिंगल. अजूनही 20 धावांची गरज आहे. 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 10 चेंडू आणि 20 धावा. आस्ते आस्ते 4-4:30 नंतर गर्दी वाढायला सुरुवात होईल सोनू. कारण धूप कमी झाली का मान्यवर त्या प्रेक्षक बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होतात. गोलंदाज तयार. वाईट चेंडू. एक्स्ट्रा एक नो चेंडू आला. त्यानंतर दिशा दुर्दशा बिघडली गेली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार पण त्याच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. इथे वरती चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. बोक्याच्या शनी धोक्याची घंटा. फलंदाज बागारेला प्रकाश पारधी एक चांगला खेळाडू ज्याच्यावरती होता भरोसा तो माघारी परततोय. या दरम्यान शंकर बुवा शिंगे आणि त्याचबरोबर शांतारामजी शिनारे काका या ठिकाणी उपस्थित झालेत. जुने मंडप डेकोरेटर्स आणि क्रिकेटची आवड आहे त्यांना आज या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं MPL अर्थात ममतापूर प्रीमियर लीग मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर काशीनाथ शिंगे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करूया. धावसंख्या स्कोर कार्ड 42 43 या आकड्यावरती 3 चेंडू झालेत. 43 धावा म्हणजे 9 चेंडू अजून 19 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 19 धावा. शैलेशा गोलंदाज. फुलटा चेंडू होता. फुल लेनचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. हलवा चेंडू होता. जणू काय मंगळवारचा उपास पकडून आला फलंदाज. आठ चेंडू आणि 19 धावांची गरज. इथे वरती चेंडू चा भरपूर समाचार. समोर होता चेंडू उचलला ठोकलाय तो सीमारेषा पार. 6 धावांसाठी आला षटकार. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. मॅच में ट्विस्ट. प्रकाश पारधी बाद झाला असं वाटलं होतं. कुठेतरी बॅकफुट होती ढकलला जाणार का J11 संघ. पहिला सामना पराभूत व्हावं लागलं होतं J11 ला. आणि इथे दुसरा सामना. आतापर्यंत 3 सामने आपण पाहिलेत. इथे डॉट चेंडू. फेरे मोहन कुशल मोमेंटला कुठेही जातो आता
पंचांना तो अधिकार दिलाय कुशल मोमेंट मध्ये, फक्त पंच कुशल मोमेंटला. आणि तेही सांगतो एखादा वेळी गोलंदाज मधीत आला तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. तो रिव्ह्यू नाहीये, ती तिसरी पंचांची मदत म्हणून ते त्या मागू शकतात, त्याला रिव्ह्यू नाही म्हणत. हा फक्त पंच, कारण कधी ती गोलंदाज मध्ये येतोय, समोरचा चेंडू दिसत नाहीये, त्यावेळेस ती मदत घेतली जाते. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. आजचे बर्थडे बॉय हरीश दादा कराले यांना वाढदिवसाच्या देऊया लाख 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 शुभेच्छा. उर्फी चेंडू शतरक्षक चेंडू खाली येतो, कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद, नितीश नारे येतो माघारी. 6 चेंडू होते 13 धावांची गरज, आता उर्वरित 5 चेंडू 13 धावांची गरज. इथे पाहतो हिटमॅन मनोज शिंगे यांनी जर पुढील 3 चेंडू वरती सामना समाप्त केला, हरीश कराले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. अफलातून चेंडू, इथे फलंदाज होतो बाद. ज्या मनोजवरती हरीशने पैसे लावले, आमच्यावर पैसे पोचले पण होते, आणि मनोज माघारी परतलाय. नवीन फलंदाज महेश नासिर. महेश दादा शिंगांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे सुंदर गोलंदाजी, 3 चेंडू निर्धाव फेकत असताना 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. इथे बाशित सारखा दिमाग, कबीर सारखी चालाकी आणि मोहन सारखी फटकेबाजी करावी लागेल. तीन चेंडू 13 धावांची गरज आहे. सुरेख फटका, अफलातून सांगितलं ना, बाशित सारख्या दिमाग, लागवावं लागेल, मोहन सारखा फटकेबाजी करावी लागेल. आणि जर मॅच स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर आहे. गेल्या वर्षी जे नियम आहेत तेच नियम आपण पाहतोय. आयपीएल रूल प्रमाणे ही स्पर्धा खेळवली जाते. आयपीएल चे रूल्स आहेत त्याप्रमाणे स्पर्धा आपण खेळवतो. मॅच टाय झाली, सुपर ओव्हर आहे, सुपर ओव्हर, सुपर ओव्हर आहे यांनी सांगितलं आयोजकांनी.
इथे पाहतो सुरेख फटका, बराच काळ चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली येतो. तो कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. दीपक निरगुडा, अफलातून कामगिरी. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. डीजे मास्टर या ठिकाणी आलंय. जरूर डीजे मास्टर, डीजे आता वाजला जाईल. शिंगे काका, डीजे आता वाजला जाईल. एक चेंडू 7 धावांची गरज. आयरफ नवीन खेळाडू मैदानात पाहतो. आयरफला गणेश विपक्ष आयरफ असा सामना आपण पाहतोय. या अगोदर षटकार, त्यानंतर लगेच विकेट. आता इथे एक चेंडू 7 धावांची गरज आहे. गणेश तयार. इथे उर्फी चेंडू, बराच काळ चेंडू हवेमध्ये. मोहन पारधी, पवन आहे त्या ठिकाणी. अफलातून फटका होता, दूरवरचा फटका होता. इथे फटका जरूर अरबातने घेतला होता, पण इथे पवन कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद. बॅक टू बॅक जैन 11 संघाला पराभव इथे स्वीकारावा लागला आहे. आणि लगातार 2 सामने आपण पाहतो विजय प्राप्त करत असताना अथर्व 11. तो मैन ऑफ द मैच मोहन पारधी.